नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत होत असलेल्या छेडछाड आणि गैरवर्तनाच्या घटनांमुळे वातावरण चांगलंच तापलंय। या त्रासाला वैतागून महिला सफाई कर्मचाऱ्यांनी थेट महापालिकेचं कार्यालय गाठलंय। नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी याची दखल घेतली आहे। ड्युटी दरम्यान महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत वारंवार गैरवर्तन होत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे। या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यापुढे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितलंय। महिला सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, जेणेकरून छेडछाडीचे प्रकार टाळता येतील असं देखील महापौर नीता ठाकरे यांनी सांगितलंय। आज एका महिलेने तक्रार केली आहे, पण तत्पूर्वी मागील महिना 2 महिन्यामध्ये अनेक महिला म्हणजे 5-7-10 महिलांची ही तक्रार आहे की अशा प्रकारची छेडछाड त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे त्या संदर्भात त्यांची मागणी होती। पोलिसांकडेही आपण या दृष्टीने पाठपुरावा करू की कोण जे गुन्हेगार असतील त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावर केली जाईल। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या फार अरुंद गल्ल्या वगैरे आहे अशा ठिकाणी की जिथे महिलांच्या विषयी असुरक्षिततेची स्थिती तयार होते, या सर्व ठिकाणी आता त्या ठिकाणचे जे झेडो आहे आणि आपले वैद्यकीय अधिकारी आहे त्या सर्वांच्या सोबत बसून महिलांना जिथे असुरक्षितता तयार होऊ शकते अशा ठिकाणी महिलांची ड्युटी न लावता पुरुषांची ड्युटी लावावी, अशा प्रकारची परत वेगळी संरचना त्या ठिकाणी करावी असंही ठरतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।